शिवा, हे तुझे कपडे, तुझी ओळख. मला तुझी ओळख पुसायची नाहीये शिवा. तुला माझी सून म्हणून मिरवायला आवडेल मला. शिवा, काय झालं? काय नाही. ऐक ना, मगाशी सुद्धा आई जेव्हा भरवत होती तुला, मी विचारलं ना, तू काहीच सांगितलं नाहीस मला. सांग ना प्लीज. शिवा, ऐक ना, तू डोळ्यात पाणी काय आहे? माझ्याकडनं काही चूक झालीये का? हा, मी सॉरी म्हणतो. मी काही बोललो का चुकीचं? नाही आशू, तू काहीच चुकीचं नाही म्हणाला. मग आशू, मला ना खात्री होती एक ना एक दिवस सीताई मला नक्की स्वीकारतील. सगळं सगळं नीट होईल. आणि झालंय ना आता ते? झालंय, पण माझा विश्वासच बसत नाहीये की सीताईंनी मला स्वीकारलं, घरात स्वागत केलं, एवढं मला भरवलं. आशू, मला ना हे सगळे क्षण ना असे जपून ठेवावेसे वाटतंय. जपून ठेवशील आणि तू माझी शिवा अशी नाहीये. हे बघ, तुला हे सगळं मिळतंय ना, हे काय असं अचानक एका दिवसात नाही मिळालंय ना. हे तुझी मेहनत आहे, तुझे परिश्रम आहे त्याच्यात. तू जेव्हा आपल्या घरात आलीस तेव्हा आईने तुला ऍक्सेप्ट नाही केलं, कारण तिला टिपिकल सून हवी होती. तिची अपेक्षाच तशी होती, आणि तिच्या अपेक्षांपुढे तिला तुझा खरेपणा कधीच दिसला नाही आतापर्यंत. पण याचा अर्थ तू आमच्यावर प्रेम करणं थांबवलं नाहीस ना, आणि आईवरही प्रेम करणं थांबवलं नाहीस. तुमची मदत केलीस, सतत आमच्या पाठीशी उभी राहिलीस, संकटात धावून गेलीस आमच्यासाठी. आणि हेच आईला आज दिसलं. आईला लक्षात आलं की ती चुकीची होती. इतक्या दिवसांच्या प्रयत्नांचं हे फळ आहे, कळलं? आणि यू डिझर्व इट. आशू, मला ना यापुढे सीताईच्या मनातलं स्थान गमवायचं नाहीये. ऑफकोर्स नाही, तू गमावणारही नाहीस. बोला, काय म्हणताय? मी ठीक आहे. आज काय एकदम व्हिडिओ कॉल? याआधी एवढ्या वेळा बाहेर गेलात कधी व्हिडिओ कॉल नाही केलात तुम्ही? हो, नाही केला. पण आज मला तुझा हा आनंदी चेहरा बघायचा होता. सीता, तू खरंच केवढी आनंदात दिसतेस. काय काय असं विशेष घडलंय? हो का? जसं काही तुम्हाला काही कल्पनाच नाही कसली. सीता, तुला खरं सांगू, मी आधी तुझ्या प्रेमात होतोच, पण आज पुन्हा एकदा नव्यानं तुझ्या प्रेमात पडलो. तू आज जे केलंस ना, त्याचा मला खूप अभिमान वाटतोय. नाही, बरोबर आहे, हे कारण बरोबर आहे. पण हे सगळं तुमच्या लाडक्या शिवाच्या बाबतीत झालं, हे खरं कारण आहे. अच्छा, माझी लाडकी का? आता तुझी तर लाडकी झालीच आहे किती. खरे, आज तुमचं म्हणणं खरं ठरलं. मी खरंच शिवाला ओळखायला चुकले हो. कायम ती कशी वागते, कशी बोलते ह्यावर टीका करत राहील.
पण त्या मुलीने कायम आपल्या घराचा विचार केला. माझ्यामुळे आमच्या नात्याची सुरुवातच चुकीची झाली. नाही सीता, नात्याची सुरुवात जरी चुकीची झाली असली तरी तुम्ही दोघींनी त्या नात्याला अजून एक संधी दिली आहे. त्यामुळे जुनं जे घडलं ते सगळं मनातून काढून टाक. त्याचा विचारच करू नकोस. पण तरी शिवाला या सगळ्याचं वाईट वाटलंच असेल ना. मी शिवाला ओळखतो. शिवा कधीच या असल्या गोष्टी मनात धरून ठेवणार नाही. सीता, अगं तू आजारी पडलीस तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा धावून शिवा आली. आशू घर सोडून गेला तर त्याला सगळ्यात चांगल्या गोष्टी समजावत राहिली. नेहमी सगळ्यांसाठी चांगला विचार करणारी मुलगी आहे ती. खरंय, एखाद्या माणसाबद्दलचा आपला दृष्टिकोन आपण बदलला तरच आपल्याला त्यातला चांगुलपणा दिसतो. माझं मन जिंकणार असं म्हणाली होती. तिने माझ्या मनात जागाच निर्माण केली हो. खरंय. आणि सीता, आता तुला तिला समजून घेतलं पाहिजे. ती जशी आहे त्याच्या मागे काय कारण आहे, ती कशी आयुष्य जगली, ती कशी आयुष्य जगते, हे सगळं तुला अनुभवायला पाहिजे. सीता, या सासू सुनेच्या नात्याला समाजाने इतकं बदनाम करून टाकले. त्यामुळे सासू सुनेच्या चांगल्या नात्याचं उदाहरण ठेवण्याची जबाबदारी आता तुमच्या दोघींवर आहे. हो खरंय, मी नक्की करेन, हे नक्की प्रयत्न करेन. आणि तुझी सून आहेच की तुझ्या बरोबर, आणि याचा खूप आनंद आहे मला. मग हा आनंद साजरा करायला तुम्ही आमच्या बरोबर थांबला का नाही? तो थांबलो असतो ग, पण हे अचानक अर्जंट काम निघालं. पण मी लवकर येईन. ठीक आहे, काळजी घ्या. तू पण घे. अरे हो, आता तुझी सून आहे ना तुझ्या बरोबर शिवा. लवकर या. गुड नाईट. गुड नाईट. तुला माझी सून म्हणून मिरवायला आवडेल मला. माझ्यानंतर या घराला जर कोणी सांभाळू शकत असेल तर ती तू आहेस. किट्टू डार्लिंग, अजून किती वेळ जागणार आहेस? चल ना झोपायला आता. किट्टू डार्लिंग, बघ आता विचार करून काही उपयोग होणार नाहीये. आपण हरलोय हे मान्य कर. काय म्हणालास? हरलोय? कोण हरलंय? हे बघ, मी हरलेली नाहीये. मी हरली नाहीये, मला हे मान्यच नाहीये आणि मी हरू शकत नाही सुहास. हो, मला असं म्हणायचं की आपण हरलोय म्हणजे शिवा आता या घरात आली ना, मग आपण काय करणार आहे? का आली ती? कशी आली? मी किती प्रयत्न केले होते तिला या घरातून हकलवून देण्यासाठी, तिला तिची जागा दाखवण्यासाठी, पण ती माझ्या घरात येऊन मला माझी जागा दाखवते. का नाहीये सुहास? मी हे सगळं सहन करणार नाहीये. मी एवढे प्रयत्न केले तिला या घरातून बाहेर काढण्यासाठी, पण ती या घराला जळूसारखी चिकटू नये. घराला जरी जळूसारखी चिकटली असेल ना तरी रक्त माझं पिते ना. मी हरली नाहीये. मी हरली नाहीये सुहास. मी हरली नाहीये. शांतो. असा त्रागा करून काही उपयोग होणार नाहीये. तुझ्या काही डोक्यात आहे का की काय करायला लागेल आपल्याला? काय करायचं माहित नाहीये मला, पण काहीतरी मार्ग काढावा लागेल. हे बघ, आपल्या समोर ना एकच मार्ग होता, तो म्हणजे सीताई. पण आता सीताई सुद्धा तिच्या बाजूने गेली आहे. हे बघ, कितीही मोठी फौज असेल ना तिच्या बाजूनी तरी मी हरणार नाहीये. मार्ग हवाय, पण तो मार्ग असा हवाय ना की तो ठोस असला ना तर उपयोग आहे. आपल्याला आता असं कोणीतरी शोधायचंय ज्याच्या मनात शिवाबद्दल राग असेल, तिरस्कार असेल. त्या मूर्ख दिव्याचा काहीही उपयोग नाहीये आता.
दिव्या नाही, चंदन नाही, त्या पाना गँगचा तर काही संबंधच नाही. मुहूर्त तो तुला जगदीश माहितीये? जगदीश कोण जगदीश? अगं, शिवाचा काका. त्याचा शिवावरती खूप राग आहे, माहितीये ना तुला? या शिवाला आता सोडत नाही मी. तिला माहिती नाही तिने कोणाशी पंगा घेतलाय. चांगला पर्याय आहे. आता लवकरात लवकर त्या काकाला शोधावं लागेल. काही झालं तरी मी हरणार नाहीये. मी हरणार नाहीये शिवा. कीर्ती दे घ्या ओ, भूक लागलीस. शिवा, मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. हा बोला सीताई, काय झालं? काय असतं ना, एखाद्याबद्दलचा दृष्टिकोन तुम्ही बदललाच नाही तर त्या माणसाला तुम्ही समजून घेऊ शकत नाही. आणि नेमकं हेच झालं माझ्या बाबतीत. ठीक आहे सीताई, होतं असं, जाऊ द्या. नाही, म्हणूनच मी ह्या वेळेला ठरवलंय की तुला समजून घ्यायचं. काय झालं ना, म्हणजे हे आशू, लक्ष्मण भाऊजी, उर्मिला, संपदा सगळ्यांनी तू आहेस तसं स्वीकारलं. त्यामुळे तुमच्या सगळ्यांची खूप छान गट्टी झाली लगेच. पण मला नाही जमलं. सगळ्या गोष्टींना उशीरच झाला मला. ताई, अगं उशीर झाला असला ना तरी मला असं वाटतंय की तुम्हा दोघींमध्ये ना एक छान मैत्रीचं नातं तयार व्हावं, हो की नाही? ज्याने तुमच्या सासू सुनेच्या नात्यालाही बळ येईल. म्हणूनच माझ्या ह्या मैत्रिणीला छान समजून घेण्यासाठी मला प्रयत्न करायचे. शिवा कशी आहे, कशी जगते, मला समजून घ्यायचंय. तुला चालेल? हो चालेल ना. का नाही चालणार? चालणार, एकदम चालणार. पण हे कसं होणार? अगं, कसं होणार काय? आई, हे बघ, तू एक दिवस शिवाबरोबर राहून बघ. मग तुला कळेल की शिवा कशी आहे, ती किती बिनधास्त आहे आणि कसं जगते. ताई, तुला हे नक्की कर, तुला जमेल, हो की नाही? करणार आहे मी. शिवा, मी तुला बोललो होतो ना, आईचं मन जिंकायला वेळ लागेल, पण एकदा का तू तिचं मन जिंकलंस की ती तुझी कधीच बाजू सोडणार नाही. शिवाय बघ, चूक माझीच आहे. मी नाही समजून घेऊ शकले तुला. पण ह्या वेळेला माझे सगळे पूर्वग्रह बाजूला सारून मला तुझ्याकडे बघायचंय. चालेल ना? हो, मी तर तयार आहे बाबा. मग मला अख्खा दिवस तुझ्या बरोबर घालवायचा आहे. हा, आपण याची सुरुवात लगेच करण्याची एक संधी आहे तुमच्याकडे. नाश्ता सोबत करू. चला चला, खाऊन घ्या. चला, ठीक आहे. आधी आपण खाऊन घेऊ, मग जाऊ. किती असं करू नये बा, नीट खा. चल, घे वाढून. सीताई यायला खूप वेळ लावतायत. हो ना, अगं मला म्हणाली लगेच येते म्हणून. अरे, तुम्ही दोघी अजून इथंच आहात? आई कुठे आहे? आणि आम्ही पण त्यांचीच वाट बघतोय, अजून आला नाहीये. एक सेकंड, काकूने तिचा विचार तर बदलला नाही ना? नाही. आत्ताच तर विचार पक्का झालाय.
मी जमलंय का फुल जमलंय. कमाल कमाल खरंच कमाल. खूपच भारी काकू. पुढे कसं काय? अरे शिवाला समजून घ्यायचं म्हणायचं तर तिच्यासारखं व्हायला काय हरकत आहे? काय गे शिवा? मी एका मिनिटात आले. अगं ताई पण हा लुक का? कारण मला माहिती आहे आम्ही गाडीने जाणार नाही आहोत. म्हणजे काय सीताई रेडी का? एक मिनिट आहा क्या बात आहे. एक मिनिट असं ना? हो ताई. जे बात काकू. बसा. ते कसलं भारी दिसतंय ना तुम्ही. आपण ना तुमचे फोटो काढूयात. बसा. हा. काढ तू फोटो. हे थांब ना मी तुम्ही पण. अच्छा तर आपण एक सेल्फी पण काढूया. इथे बघा इथे सेल्फी बघा. पण काढा. संपदा आमच्या लग्नातही एवढे फोटो काढले नाहीस का आमचे? हा म्हणजे अल्बम झालाच नाहीये. यांचा अल्बम होईल आता. बाई आता तर चर्चा होणार. सासू सून मिळून स्वॅग करणार. सीताई निघायचं. मी तयार आहे. बाय आशू. बाय शिवा. मजा करा. बाय. सांभाळून जा. आणि स्लोली जा. हळू. काकूला खूप मज्जा येणार आहे आज. मला विश्वासच बसत नाही अजून. छान. किती रुपये? 700 रुपये. किती रुपये? अरे 700 रुपये कुठे घालते? काय करताय? हे कुठलं बुजगावणं? आणि ही काय चॉईस आहे तुझी? स्टाईल आहे रे, स्टाईल आहे. शी शी. ए भाई भारी दिसतोय ना. अरे एक नंबर. विचारू नको, फट करून मारेन. का असतो विचारलं जरा. मला कळतं का रे, मोठे मोठे हिरो ना असेच कपडे घालतात. हिरो? अरे जोकर घालतात. ए तू गप्पा. बहुतेक जळतायत माझे कपडे बघून ना. हे बघ एवढं जळतोय ना, डोळ्यातून पाणी येते. बघ पाणी येते. हे बघ इथे माझी राख झाली. हे बघ राख झाली. तुम्ही गप राहा नाही तर बघा. काय काय बघा? मार डिपर. काय बघा? डिपर मार. काय करशील? फाईट करशील? मार डिपर. अरे आपण फाईट नाही करत रे, आपण डायरेक्ट अटॅक करतो. एक फटाक करून देईन ना. अटॅक करतो. कसा दिसतोय मी? भाई काही एक नंबर दिसतो रे. नको ना माहिती.